हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण तापमान कमी झाल्यावर शरीराची उष्णता बाहेर झपाट्याने निघून जाते आणि त्यामुळे थंडी वाजणं, सांधे दुखणं, सर्दी, खोकला, त्वचा कोरडी पडणं, थकवा आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी काही गोष्टी नियमित केल्या तर थंडी सहज सहन होते आणि आपलं शरीरही निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते. पहिलं महत्त्वाचं म्हणजे आहारातून शरीर उबदार ठेवणं. हिवाळ्यात पोटातून मिळणारी उष्णता सर्वात जास्त टिकते. त्यासाठी कोणते पदार्थ खावेत? तर गूळ. गुळामध्ये नैसर्गिकच उष्णता असते. त्यामुळे गूळ तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे तुमचं रक्त शुद्ध होतं. तूप सांधे मजबूत करतात, त्वचा चमकदार करतात. बदाम, अक्रोड, काजू तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतात. खसखस, तीळ हाडे मजबूत करतात. त्याचप्रमाणे शरीराला उबदार ठेवतात. मेथी लाडू, हरभरा पीठ तुमच्या शरीरामध्ये ताकद आणि उष्णता निर्माण करतात. आलं सर्दी खोकला दूर करतात, रक्ताभिसरण वाढवतात. हळद शरीरातील सूज आणि वेदना कमी करते. मिरपूड शरीरात उष्णता निर्माण करते. लसूण रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतो. अंडी, चिकन सूप, मटण तुमच्या शरीरामध्ये ताकद आणि उष्णता वाढवतो. त्यामुळे यासारखे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच घेऊ शकता. त्याचप्रमाणे उबदार पेय घ्या. आल्याचा चहा, हळद आणि दूध तुम्ही घेऊन तुमचं शरीर नक्कीच उबदार ठेवू शकता. त्याचप्रमाणे गवती चहाही घेऊ शकता. काढा बनवू शकता. टोमॅटो सूप, चिकन सूप तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याचप्रमाणे कपड्यांचा योग्य वापर करा. उबदार कपडे शरीरातील उष्णता बाहेर जाण्यापासून रोखतात. त्याच्यामुळे थरावर थर असे कपडे घाला. एकच जाडसर स्वेटर घालण्यापेक्षा 2-3 हलके थर असलेले उबदार कपडे तुम्ही घालू शकता. कान, पाय, मान आणि डोकं झाकणं खूप महत्त्वाचं आहे. उबदार मोजे आणि पायात नेहमी चप्पल, शूज वापरा. रात्री लोकरीचे कपडे आणि मोजे वापरा. त्यामुळे थंडी कमी होते. ओली कपडे घालू नका. केस ओले ठेवू नका. घरात उबदारपणा टिकवा. जसं की दारांची, खिडक्यांची फट असेल तर ती बंद करा. सूर्यप्रकाशामध्ये थोडासा वेळ घालवा. गरम पाण्याने तुमचे हात पाय धुवा. त्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते. बेडवर गरम पाण्याची बॉटल 5 मिनिटे ठेवा. यामुळे उष्णता निर्माण होते. रात्री एक जाड ब्लँकेटऐवजी तुम्ही 2-3 पातळ ब्लँकेट वापरू शकता. यामुळे उष्णता टिकून राहते. व्यायाम आणि शरीराची हालचाल. थंडीमध्ये शरीर जास्त वेळ स्थिर ठेवलं तर थंडी वाढते. किमान 20 ते 30 मिनिटे चाला, योगा करा, प्राणायाम करा. सूर्यनमस्कार घालू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. हात पाय गुडघे थंड पडतात. त्यावर हलका मसाज करा. गरम पाण्याचा योग्य वापर करा. गरम पाण्याने अंघोळ करा. यामुळे शरीरामध्ये उष्णता टिकून राहते आणि त्वचाही कोरडी पडत नाही. गरम पाण्याची बॉटल पाय पाठीवर ठेवा. पण खूप गरम पाण्याचा जास्त वापर टाळा. यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. मसाज करा. यासाठी तुम्ही तिळाचं तेल, नारळ तेल, कडुलिंबाचं तेल वापरू शकता. जेणेकरून मसाज चांगला होतो आणि तुमची सांधेदुखीही कमी व्हायला नक्कीच मदत होते. थंडी वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी करा. जसं की थंड पाणी पिणं, फ्रीजमधील थंड पदार्थ खाणं, बटाटा तांदूळ जास्त प्रमाणात खाणं, थंडगार पेये, आईस्क्रीम खाणं, जास्त उपाशी राहणं. जास्त उपाशी राहिला तर शरीरातील उष्णता कमी होते. त्याचप्रमाणे रात्रभर जागरण केल्यामुळेही शरीरातील ऊर्जा कमी होते. खास महिलांसाठी, महिलांना हिवाळ्यात जास्त थंडी जाणवते. जसं की हिमोग्लोबिन कमी असणं, रक्ताभिसरण कमी असणं, हार्मोनल बदल यामुळे त्यांना थंडी वाजण्याचं प्रमाण वाढतं. यासाठी त्यांनी लोहयुक्त आहार घ्यावा. जसं की बीट, खजूर, पालक, तीळ, गूळ यांचा त्यांनी आहारामध्ये नक्कीच समावेश करावा. त्याचप्रमाणे दररोज कोमट पाणी प्यावं. पाय झोपताना नेहमी झाकून झोपा. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त उष्ण राहण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी तुम्ही 1 कप पाणी, 6 ते 7 तुळशीची पाने, 1 इंच आलं घेऊन, त्याचप्रमाणे 2 मिरी, चिमूटभर दालचिनी, 1 चमचा गूळ घेऊन तुम्ही याचा काढा बनवू शकता आणि तो दिवसातून एकदा नक्कीच घेऊ शकता. यामुळे थंडी कमीही होते आणि शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्तीही वाढते. झोपताना खास करून काळजी घ्या. जसं की उबदार सूप प्या, गरम हळद दूध प्या.
आपलं शरीर उबदार राहील याची विशेष काळजी घ्या. जसं की हिवाळ्यामध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी योग्य आहार, उबदार कपडे, व्यायाम आणि गरम पाण्याचा योग्य वापर आणि घरात उबदार वातावरण ठेवणं, या गोष्टी जर तुम्ही नियमित केल्या तर नक्कीच तुम्हाला सर्दी खोकलाही कमी जाणवेल. सांधे आणि तुमचे स्नायूही बळकट होतील. त्वचा तजेलदार होईल. शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहील आणि तुम्हाला झोपही चांगली राहील. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात रोगप्रतिकारशक्तीही चांगली निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही कमी आजारी पडाल आणि एकंदरीतच हिवाळा तुम्हाला निरोगी जाईल. यासाठी वर दिलेल्या टिप्स नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता.